सामना चित्रपट आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यातील सरंजामदार हिंदूराव पाटलांनी मास्तरांना बघा आम्ही किती प्रगती केली, बघा आम्ही इथले प्रश्न कसे सोडवले असे सांगितले. त्यावर मास्तर हिंदूरावांना एकच प्रश्न विचारतात, अच्छा मग इथले शेतकरी काय कावळ्यासारखे उडून गेले? एकेकाळी बँकांची थकीत कर्जे 10% स्पर्श करीत होती. ती डिसेंबर 2026 अखेरीस 2.2% आणली गेली. बँकर्स, कॉर्पोरेट, सत्ताधारी म्हणजे कॉर्पोरेट भांडवलशाहीतील सुटेड बुटेड हिंदूराव देखील असेच बोलत आहेत. बघा आम्ही थकीत कर्जाचे प्रश्न कसे सोडवले. त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही की काय साठलेली थकीत कर्जे स्पिरिट सारखी आपोआप उडून गेली. ज्या कंपन्यांनी कर्जे थकवली त्या बंद पडल्या का? मग त्यात काम करणारे कामगार कोठे गेले? खरंच बँकांची थकीत कर्जे NPA कसे कमी झाले? त्यासाठी जो महत्वाचा मार्ग अवलंबला गेला तो म्हणजे ती कर्जे असेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांना म्हणजे ARC ना विकण्याचा. 2024-25 मध्ये बँकांनी आपली 16 लाख कोटींची कर्जे ARC कंपन्यांना विकली. 2023-24 मध्ये हा आकडा 10 लाख कोटी रुपये होता. चालू वित्त वर्षाचा आकडा यायचा आहे. मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट हेअरकट म्हणजे कर्जमाफी करून भारतीय बँकांनी गेल्या काही वर्षात 12 लाख कोटी रुपयांची कर्जे राईट ऑफ केली. सर्वजण ओरडून सांगतात की राईट ऑफ म्हणजे कर्जमाफी नाही, पण ते हे सांगत नाहीत की त्यापैकी किती कर्जाची रिकव्हरी झाली, जी जेमतेम 15% भरेल. कर्जे थकवलेल्या काही हजार कंपन्या कारखाने बंद पडले. मग त्या कंपन्या कारखान्यात काम करणारे कामगार कोठे गेले? किमान त्यांना त्यांची देणी पूर्णपणे मिळाली का? प्रत्येक कामगारांमागे कंपनी, कारखान्याच्या वस्त्यांच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने तयार होणारे असंघटित क्षेत्रातील रोजगार मिळवणारे कोठे गेले? त्यांच्या बायका, मुले, आई वडिलांचे काय झाले? या आकडेवारीच्या जोडीला आपल्या जीवाभावाची इतर आकडेवारी ठेवून बघा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किती कोटी रुपये लागतील? वरील पैशात किती शाळा, सुसज्ज इस्पितळे बांधता येतील, चालवता येतील? घराघरात स्वच्छ पाणी पोचण्यासाठी किती पैसे लागतील इत्यादी. हे प्रश्न आपल्याला पडूच नयेत म्हणून सामाजिक, धार्मिक, बिगर आर्थिक प्रश्न केंद्रस्थानी आणले गेले. हे लक्षात घ्यायला हवे.